आज 6 डिसेंबर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस. पण आपण काय म्हणतो की पुन्हा जन्म घे भीमराया, म्हणजे संघर्ष दुसऱ्यानेच करावं आणि आपण फक्त त्याच्यावर चर्चा करावं. आपल्याला फक्त दोनच सण, एक 6 डिसेंबर आणि दुसरा 14 एप्रिल. त्याच्या मधामध्ये आपली रुटीन लाईफ चालू असते. मग आपण म्हणजे किती आयतं खाऊ झालो हे कळते का आपल्याला? बाबासाहेबांनाच पुन्हा जन्म घ्यायला लावायलो, म्हणजे संघर्ष करावं तर दुसऱ्यानं आणि आपण आयतं खावावं. आपलं काही काम आहे की नाही, आपलं काही कर्तव्य आहे की नाही, काही जबाबदारी आहे की नाही बाबासाहेबांप्रती. त्यांनी सांगितलेले जे काही वाक्य आहेत ते वाक्य समाजामध्ये पसरवा ना. आज मी बघते विहार मोठे मोठे आहेत, पण विहारांना कुलूप आहे. त्या विहारामध्ये रोज संध्याकाळी वंदनासुद्धा होत नाही. ह्याला कारण काय आहे की आपल्याला गरजच नाही. आपण टी व्ही बघत बसन दिवसभर, आपण दिवसभर बोलत बसन नको त्या विषयावर. पण जर बुद्ध मंदिरात गेल्या, विहारामध्ये तिथं वंदना घेतल्या, तिथं काही चर्चा करत बसल्या की आपल्याला काय करायचे, कोण्या दिशेनं आपण वाटचाल करावं, आपण काही करायला पाहिजे, जे बाबासाहेबांनी केलं ते कार्य टिकवायला पाहिजे. बाबासाहेबाला बुद्धमय भारत करायचा होता. बुद्धमय भारत तर सोडूनच द्या हो, पण साधी एक गल्ली बुद्धमय नाही. एक बाई येते तर दुसरी बाई येत नाही. आज 6 डिसेंबरला सुद्धा आमच्या विहारामध्ये 100 वेळेस अनाऊन्स करावं लागते की या, श्रद्धांजली द्यायची, मानवंदना द्यायची. 1 तास सतत एक माणूस माईकवर म्हणतो का या, तर 2 तासामध्ये बाया तिथे येतात. ही आपली शोकांतिका. ज्या माणसानं पूर्ण आयुष्य आपल्यासाठी घातलं, त्या माणसाला आपण आपल्या आयुष्यातला